स्पोर्ट्स मध्ये आपण नेहमी विक्टरीज, ट्रॉफीज आणि चॅम्पियन सेलिब्रेट करतो, पण काही वेळेस एकाच अंधारातला क्षण असा असतो जे संपूर्ण हिस्ट्री बदलून टाकतो. ही कहाणी आहे त्या मुलीची जिने टीनेज वयात टेनिस वर्ल्ड वर राज केलं, पण एक भयानक सेकंडने तिचं आयुष्य आणि करिअर दोन्ही पलटवून टाकलं. 1990च्या सुरुवातीला विमेन्स टेनिस मध्ये एकच नाव गाजायचं, मोनिका सेलेस. युगोस्लेव्हियामध्ये जन्मलेली आणि नंतर युएसए ला रिप्रेझेंट करणारी मोनिका ही वन्स इन अ जनरेशन टॅलेंट होती. तिचं एग्रेसिव्ह स्टाईल, फिअरलेस माइंडसेट आणि जिंकायची भूक अनमॅच होती. फक्त 16 वर्षाची असताना तिने आपले पहिले ग्रँड स्लॅम जिंकले आणि 20 वर्षाच्या आत तिने 8 ग्रँड स्लॅम ट्रॉफीज आणि वर्ल्ड नंबर 1 रँकिंग मिळवली. मोनिका फक्त मॅचेस जिंकत नव्हती, ती विमेन्स टेनिस रिडिफाईन करत होती. कोर्ट वरती उतरताच अपोनेंट वर प्रेशर येत असेल हे निश्चितच होतं, कारण मोनिका सेलिसला हरवणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं. पण सक्सेस सोबत रायव्हलरी, जेलेसी आणि अनवॉन्टेड अटेन्शन पण येतं. त्याच काळामध्ये टेनिस वर्ल्ड मध्ये एक मोठी रायव्हलरी होती, मोनिका सेलिस वर्सेस स्टेफी ग्राफ. स्टेफी ही ऑलरेडी एक ग्लोबल सुपरस्टार होती आणि बराच काळ वर्ल्ड नंबर 1 राहिली होती. पण जेव्हा एक 17 वर्षाची मोनिकाने तिला हरवून तिचा रँक घेतला, ते सगळ्यांसाठी शॉकिंग होतं. हा मोमेंट नव्या एरियाची सुरुवात होता, पण काही लोकांसाठी, एस्पेशली एक डिस्टर्ब फॅन गंटर पार्शेसाठी हा इन्सल्ट होता, जो ऑब्सेशन मध्ये कन्वर्ट झाला. 30 एप्रिल 1993 ला मोनिका जर्मनीमध्ये हॅम्बर्ग ओपनच्या क्वार्टर फायनल मॅच खेळत होती. मॅच नॉर्मल चालू होती आणि मोनिका कम्फर्टेबली लीड मध्ये होती. रुटीन चेंज ओव्हर दरम्यान ती बेसलाईन जवळ बसून स्वेट पुसत होती आणि नेक्स्ट गेम साठी मेंटली प्रिपेअर होत होती. तेव्हा अचानक एक माणूस स्टँड्स मधून धावत आला आणि त्याने 8 इंच चाकूने मोनिकाच्या पाठीवर वार केला. एक भयानक आवाज स्टेडियम भर गुंजला आणि मोनिका शॉक मध्ये कोर्टवर पडली. पूर्ण स्टेडियम घाबरलं होतं. लोक ओरडले, प्लेयर्स फ्रीज झाले आणि मेडिकल टीम धावत कोर्टवर आली. जगाची नंबर 1 टेनिस प्लेयर रक्तात भिजलेली कोर्टवर पडलेली होती आणि कोणालाच समजत नव्हतं की हे काय झालं आहे. डॉक्टर्सनी नंतर सांगितलं की चाकू अप्रॉक्सिमेटली 1.5 इंचेस मोनिकाच्या बॅक मध्ये घुसला होता आणि स्पायनल कॉर्ड पासून फक्त 2 सेंटीमीटर लांब होता. फक्त 2 सेंटीमीटर, जे पॅरालिसिस आणि नॉर्मल लाईफ मध्ये फरक करू शकतो. हा एक मिरॅकल होता की मोनिका परमनंटली पॅरालिस झाली नाही, पण फिजिकल इंजरी पेक्षा जास्त मोठा डॅमेज मेंटल ट्रॉमाने केला होता. पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये शॉकिंग ट्रूथ समोर आलं. हा अटॅक रॅन्डम नव्हता. अटॅकर होता 38 वर्षांचा जर्मन मॅन गंटर पार्शे, जो स्टेफी ग्राफचा ऑब्सेसिव्ह फॅन होता. त्या माणसाला वाटत होतं की मोनिकाने स्टेफी कडून तिचा राईटफुल वर्ल्ड नंबर 1 टायटल चोरला आहे. त्याच्या ट्विस्टेड माइंड मध्ये एकच प्लॅन होता, मोनिकाला गेम मधून बाहेर काढायचं, म्हणजे स्टेफी पुन्हा नंबर 1 बनेल. ही प्री प्लॅन कॉन्स्पिरन्सी होती, ज्याच्यामुळे टेनिस वर्ल्ड थरारून गेलं होतं. हॉस्पिटलमध्ये रिकव्हर होत असताना मोनिका मेंटल वॉर लढत होती. तिचं शरीर हळूहळू बरं होत होतं, पण तिचं मन तुटलेलं होतं. कोर्ट, जे कधी तिचे घर होते, ते आता तिला भीती आणि ट्रॉमाची आठवण करून देत होते. 2 वर्षांहून जास्त काळ मोनिका प्रोफेशनल टेनिस पासून दूर राहिली. एन्झायटी, डिप्रेशन आणि फिअर यांच्यासोबत ती रोज लढत होती. आणि तेव्हा अजून एक मोठा शॉक तिला मिळाला. जर्मन कोर्टने त्या अटॅकरला जेल पाठवण्याच्या ऐवजी सस्पेंडेड सेंटेन्स दिला, कारण तो मेंटली इल आहे असं डिक्लेअर केलं गेलं. म्हणजे ज्या माणसाने एक चॅम्पियनच्या आयुष्यावर वार केला, तो माणूस मुक्त फिरत होता. हा डिसिजन पूर्ण जगासाठी शॉकिंग होता आणि मोनिकासाठी इमोशनली डिवास्टेटिंग. पण खरे चॅम्पियन्स ते असतात जे तुटून पुन्हा उभे राहतात. 27 महिन्यांनंतर 1995 मध्ये मोनिका सेलिसने एक भयानक भीतीवर विजय मिळवून कमबॅक केला. भीती अजून मनात होती, पण डिटर्मिनेशन त्याहून मोठं होतं. 1996 मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून जगाला पुन्हा दाखवून दिलं की खरी ग्रेटनेस कोणी चोरू शकत नाही. जरी ती पुन्हा आधीसारखी डॉमिनेंट राहू शकली नाही, तरी तिचा कमबॅक हा स्पोर्ट्स हिस्ट्री मधील सगळ्यात इन्स्पिरेशनल मोमेंट पैकी एक ठरला. मोनिका सेलिसची कहाणी फक्त टेनिस बद्दल नाही, ती करेज, रेझिलियन्स आणि सर्व्हायव्हल बद्दल आहे. आता विचार करा, जर तो अटॅक झालाच नसता तर मोनिका सेलिस अजून किती रेकॉर्ड तोडू शकली असती आणि टेनिसची हिस्ट्री आज किती वेगळी असली असती. तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.